क्रीडा भारती मुंबई यांच्या पुढाकाराने आज संपन्न होत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिप्रित्यर्थ ऑलिम्पिक वीर स्वर्गीय कशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025 या उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी, माझे मित्र, महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री माननीय मंगल प्रभातजी लोढा, ज्यांनी या देशी खेळांमध्ये सातत्याने या ठिकाणी जीव ओतून काम केलं, आणि आजही वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांसाठी ते पुढाकार घेत आहेत. ते काशाबा जाधव यांचे चिरंजीव सन्माननीय रणजित जाधव, आपले जिल्हाधिकारी सन्माननीय सौरभ पगार, मिलिंद डांगे कोषाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, त्याचप्रमाणे श्रीमती माधवी सर देशमुख संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, गणेश देवरुखजी मल्लखांब खेळामध्ये ज्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, सन्माननीय श्री बाळासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र प्रदेशचे क्रीडा भारती मंत्री, सर्व उपस्थित सन्माननीय खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, प्रशिक्षक, पालक आणि पत्रकार बंधू आणि मित्र, आज या ठिकाणी कार्यक्रमाला येत असताना काल अचानक मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की क्रीडा खातं आपल्याकडे आहे, आपल्याला कुठल्या सकाळी 11 वाजता उद्घाटनाला यायला जमेल का? मी म्हटलं मी मुंबईमध्ये आहे आणि अशा प्रकारची स्पर्धा जर या ठिकाणी होणार असेल तर मला या ठिकाणी यायला आवडेल आणि मी वेळेवर उपस्थित राहील. खरं म्हणजे सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमासाठी येणार होते, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. पण त्यांनी आपला सुंदरसा मेसेज या ठिकाणी पाठवलेला आहे. त्याचं वाचन श्रीमती माधवी सरदेसाई या देशमुख यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मित्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं विविध क्षेत्रामध्ये प्रचंड असं प्रेरणादायी कार्य आहे. सामाजिक लोकाभिमुख कार्यासह त्यांनी धर्मरक्षणासाठी, संस्कृती जतनासाठी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. गावागावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी बारवं तयार केली. प्रसंगी आपलं राज्य, आपलं स्वराज्य टिकवण्यासाठी दुश्मनांच्या बरोबर लढायला सुद्धा त्यांनी कमी आयुष्यामध्ये कधी केली नाही, दाखवली नाही. शेती, सिंचन आणि कुटीर उद्योगातही त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून जनतेला आर्थिक उन्नतीचा मार्ग या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या स्मृतीनिमित्त मराठी संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या देशी खेळांच्या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मी या ठिकाणी उपस्थित राहू शकलो, ही माझ्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची अशी गोष्ट आहे. ज्यांनी आपले नाव भारतात नव्हे तर 7 समुद्र पार या ठिकाणी पोहोचवलं, ते महाराष्ट्राचे थोर ऑलिम्पिक वीर काशाबा जाधव यांच्या नावाने या क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा कुंभ या ठिकाणी आयोजित होतोय, याचाही मला अतिशय मनापासून आनंद आहे. स्वर्गीय काशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
हा सुद्धा एक सुवर्णाचा योगायोग म्हणावा लागेल। आणि सगळं एका माळेत जुळून आणणारे आमचे मित्र, आमचे सहकारी मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जमून आणलंय, त्यांचं मी अत्यंत मनापासून या ठिकाणी कौतुक करतो। DC मैदानी खेळांना पुनर्वैभव मिळवून देण्याचा जो प्रयत्न मंगलप्रभात लोढा जे करत आहे तो खरोखर अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे। गेल्या वर्षीही लोढांनी आयोजित केलेल्या पारंपरिक खेळाच्या स्पर्धेत जवळजवळ 1 लाख खेळाडूंनी सहभाग घेतला, ही अतिशय उल्लेखनीय घटना आहे। यामुळे नव्या पिढीला शिवकालीन खेळांची माहिती तर मिळतेच, त्यातून मराठी संस्कृतीची जनजागृती होणार आहे। संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचं काम सन्माननीय मंगलप्रभातजी लोढा अत्यंत जोमाने करत आहेत, त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। काळाच्या ओघामध्ये DC खेळ मागे पडले आणि मुलांच्या हातात सध्या मोबाईल आणि पुस्तकांचा फार मोठा ढेर या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। त्यामुळे लहानपणापासूनच जर DC पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिलं तर मुलं मोबाईलवरच्या आभासी खेळांच्या मागे लागणार नाहीत। जागतिक दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार, वेगवेगळी सरकार या ठिकाणी प्रयत्नशील आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून या DC खेळांमधून सुद्धा राष्ट्रीय खेळाडू पैदा व्हावे, तयार व्हावे अशी या ठिकाणी त्यांची धारणा आहे, माझी सुद्धा तीच धारणा आहे। त्याचे परिणाम अत्यंत चांगले दिसत असल्यामुळे खेळाडू जागतिक स्पर्धेमध्ये देदीप्यमान कामगिरी करतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे। परंतु याबरोबरच DC खेळांना पुन्हा मराठी मातीत रुजवण्यासाठी विशेष प्रयत्नाची गरज आहे। लहान वयातच मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी अगदी बालवाडीपासून पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देणे गरजेचे असून प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये विटी दांडू, पवनखिंड दौड, दोरीच्या उड्या, लगोरी, लेझिम, रसिकेज, लंगडी, मलखांब असे क्रीडा प्रकार अनिवार्य करता येतील का, यासाठी मी सन्माननीय मंगलप्रभातजी लोढा, क्रीडा भारतीचे आमचे सर्व पदाधिकारी, क्रीडा विभागातले सर्व मान्यवर, सन्माननीय श्रीयुत रणजित जाधव या सर्वांबरोबर एक बैठक आयोजित करून तात्काळ सकारात्मक असा निर्णय या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो। तसेच DC आणि पारंपरिक खेळासाठी विविध राज्य स्पर्धा आयोजित करून उचित पारितोषिक देऊन खेळाडूंचा गौरव सुद्धा यासाठी शासन निश्चितपणे करेल, याचंही मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो। या संदर्भात माननीय लोढाजी यांनी मला पत्र देऊन DC खेळांनाही क्रीडा आरक्षण तसेच ग्रेस गुण, शासकीय नियुक्तीमध्ये प्राधान्य, राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कारासाठी या खेळाचा विचार करणे याबद्दल निर्णय घेण्यासाठी त्यांनी मला या ठिकाणी पत्र दिलेलं आहे। मी या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याबाबत क्रीडा विभागाला या ठिकाणी कळवलेलं आहे। पारंपरिक खेळांना जोपर्यंत राजस्व आहे, म्हणजे शासकीय स्तरावर जोपर्यंत दखल घेतली जात नाही तोपर्यंत खेळाकडे तरुण आकर्षित होणार नाही। त्यामुळेच आपल्या पारंपरिक खेळांना आणि खेळाच्या माध्यमाने प्रदर्शित होणाऱ्या मराठी संस्कृतीला अबाधित ठेवण्याची शासनाची भूमिका कायम असेल। श्री मंगलप्रभात लोढा यांनी या स्पर्धेचे रोप लावले होते, आता या रोपाचे वृक्षात रूपांतर होताना आपण सर्वजण पाहत आहोत। शासनही पूर्ण क्षमतेसह पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देईल। या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडू, पंच, क्रीडा संघटनाचे पदाधिकारी, क्रीडा विभाग व कौशल्य विकास विभागाचे अधिकारी, पत्रकार, प्रेक्षक यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी पारंपरिक खेळांना अतिशय महत्त्वाचे स्थान दिलेले आहे, ज्यामध्ये 21 रोजी जागतिक योगा दिन या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला आहे। खो खो वर्ल्ड कप 2025 दिल्लीमध्ये या ठिकाणी भरवणार आहेत। मलखांब आणि तलवारबाजीचा खेलो इंडियामध्ये सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे।
याच धर्तीवर या स्पर्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत। या पारंपरिक खेळ प्रकारासाठी शासन ठामपणे या ठिकाणी पाठिंबा आपल्याला देईल आणि दरवर्षी माननीय मंगलप्रभाजी लोढा यांना मी विनंती करतो की शासनामार्फत दरवर्षी या ठिकाणी क्रीडा स्पर्धांचं आयोजित करण्यात येईल। आमचे स्पर्धक आणि खेळाडू यांना काही प्रमाणामध्ये बक्षीस निश्चितपणे देण्यात येतील। खेळ हा माणसाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी युक्त आहे। खेळामध्ये शारीरिक क्षमता लागते, खेळामध्ये बुद्धिमत्ता लागते, खेळामध्ये टेक्निकही लागतं। खेळाने माणसाची बुद्धी सुद्धा या ठिकाणी दूरदृष्टी या ठिकाणी त्याला प्राप्त होते आणि म्हणून आपण नेहमी जगामध्ये म्हणतो की स्पोर्ट्समन या ठिकाणी खिलाडी म्हणून या ठिकाणी जे काही भावना आहे तुमच्या मनामधल्या त्या दूरदृष्टीच्या भावना मनामध्ये ठेवा आणि याची खिलाडू वृत्ती आपल्या मनामध्ये ठेवल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये निश्चितपणे यश प्राप्त करता येतं। हा माझा स्वतःचा यामधला अनुभव आहे। त्यामुळे देशी खेळांना प्राधान्य देणं, देशी खेळांना प्रोत्साहन करणं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे राज्य सरकारमध्ये सर्व सहकारी यांची सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी क्रीडा विभाग कुठेही मागे राहणार नाही याची याचं आश्वासन मी या निमित्ताने देतो। पुन्हा एकदा उपस्थितांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी तात्पुरत्या जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद साहेब। आपण बघूनी यावेळी बाकीचे व्यक्ती या सगळी खेळांना शाळेमध्ये कंपल्सरी करण्याचा विचार केलेला आहे।